नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे। बाईक राईड करून आम्ही इथे आलो आहोत। यायला कमीत कमी 3-3.5 तास लागले आम्हाला, कारण रस्ता इकडे तिकडे भटकलो तर एवढा वेळ गेला। तर चला मग गडाची मजा घेऊ। गडाची चढाई करता करता आपण बोलू, अजून काही निसर्गरम्य काही गोष्टी दिसतात तर आपण कॅप्चर करू आणि तुमच्यापर्यंत आणू। तो चला। तर मित्रांनो, आताच बघा कसा रस्ता आहे आणि मी पण इथे या गोरखगडाला एक मला वाटतं 2017 मी आलो होतो, त्यानंतर आता 2024 जातो आहे। तर हा जो गड आहे ना, हा चढाईसाठी अत्यंत म्हणजे कठीण गड आहे। म्हणजे जिथून तुम्ही ट्रेकला सुरुवात कराल ना, तिथूनच तुम्हाला दम लागायला सुरुवात होते आणि आता हे जे स्टार्टिंग आहे इथेच मला पण दम लागायला लागला आहे। तर तरी मी पुढे जात राहणार आहे, कारण या गडावर मी एकदा येऊन गेलो आहे आणि पुन्हा एकदा मला तो सर करायचा आहे। भले मी रेस्ट घेत जाईन, पण मी सर करेन। तर रस्ता आहे थोडा झाडी झुडपांचा, पण मजा येते। हां बरोबर, येस, लास्ट टाइम आपण इथूनच गेलो। तर मित्रांनो, मागच्या वेळेस पण मी इथे आलो होतो आणि रस्ता थोडा भटकायला झाला होता आणि आजही पुन्हा तेच होतं आहे। तर हे जे बोर्ड आहे ना, या बोर्डाच्या बाजूनेच एक रस्ता जातो, तर तोच आपल्याला पकडायचा आणि पुढे जायचं आहे। कारण इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला 2 रस्ते दिसतील, तर तुमच्या उजव्या बाजूला न वळता डाव्या बाजूला वळायचं आणि त्या बोर्डच्या बाजूने पुढे जायचं आहे। तर तो तिकडे आपण जो सुळका पाहिला ना, त्या सुळक्याच्या जवळ आपल्याला जायचं आहे, त्या सुळक्यावर चढायचं आहे। तर चला पुढे जाऊ। झाड्या ढोल उर्फ बटाटे सोल, तरी पण मी येणार। वाट दिसते कटेवा, वाट दिसते। फायनली मी आलेलो आहे। पाहिलात, माझ्यासारख्याला ताब्यात चढणं थोडं कठीणच होतं, चढलो। तुम्ही तोपर्यंत मागच्या निसर्गाची मजा घ्या। मित्रांनो, मला बघताना कसं आहे, माझी झाली आहे एकदम वाट लागली आहे। एवढा एक पॅच चढलो, मी इथे दिल्ला झालो आहे, तरी अजून बऱ्यापैकी आपल्याला जायचं आहे। तुम्हाला दाखवतो, बघा हा रस्ता करून तो बघा, तो जो तिथे सुळका दिसतोय, त्या सुळक्यावर आपल्याला जायचं आहे। तर असं आहे, तरी या ठिकाणी गडप्रेमींना, पर्यटकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे। तो डोंगर आपण चढून आलो। ही एवढी मेहनत फक्त आणि फक्त निसर्गाचं सौंदर्य लुटण्यासाठी, आणि तेच सौंदर्य आम्हाला पुढे रिफ्रेश ठेवतं। सो वीकेंडला सुट्टी असली की असं जरा भटका, शारीरिक त्रास तर होतोच, पण त्यानंतर जे सुख मिळतं ते वेगळंच असतं। तर हा बघा, एवढ्या लांबच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठीच हा वॉच टॉवर बनवला।
जसं की मी ट्रेकच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हा ट्रेक थोडा कठीण आहे, तर हो खरंच नवीन ट्रेकर असाल तर तुमच्यासाठी हा कठीणच आहे. हा जो समोर बघा छोटा डोंगर दिसतोय तो मी चढून आता दुसऱ्या डोंगरावर आलो आहे. तर हे दोन डोंगर एकमेकांना कनेक्टेड असल्यामुळे म्हणजे चढाई करताना थोडा त्रासच होतो. तर मी आता थोडा रेस्ट घेतो, इथे उभं राहून थंड हवा घेतो जेणेकरून थोडी मला ताकद मिळेल पुढे जाण्यासाठी. तर चला. या ठिकाणी मी पोचलो आहे ना, तिथून जो सह्याद्रीचं जे रूप दिसतंय ना, हा प्रतिम असं रूप आहे त्याचं. हे बघा. तर फायनली 2 डोंगर पार करून आम्ही येऊन पोचलो आहे या सेकंड काय म्हणतो आपण सेकंड पॅचकडे. म्हणजे सेकंड पॅच 2 पॅच आहेत आपले. फर्स्ट झाला, हा सेकंड आहे. थर्डसाठी जायचं आहे तेव्हा जाऊन कुठे या डोंगरावर पोहोचतो. तर ही रेस्ट घेतली आहे मी इथे आता. सह्याद्रीचं हे रूप पाहून मला ना इंग्लिश मूवीमधला जो जुरासिक पार्क जो मूवी होता त्यातलं ते जंगल आठवतं. बघा तुम्हालाही तसंच वाटत असेल. मित्रांनो, आम्ही आमची जर्नी थोडी रेस्ट घेऊन पुन्हा एकदा चालू केली आहे. या गवताळ भागातून वाट काढत काढत इथे पोचायचं आहे. बघू शकता इथे नजरहटी दुर्घटना गटी असा हा पॅच आहे. इथे सांभाळूनच चालायला हवं. तर मित्रांनो, फायनली आपण जंगल ट्रेक करत करत येऊन पोचलो आहोत गडाच्या पायथ्याशी. हे जे समोर जे सूचना फलक लागले आहेत तिथून हा रस्ता वरती जातो गडावर. आणि हे जे मंदिर आहे हे आहे भैरवनाथांचे मंदिर. तर या मंदिराच्याच समोर काही ताशीव दगड आहेत पुरातन असे. तर त्या दगडांवरती शंकर महादेवांची पिंड तसेच भैरवनाथांच्या चरणांची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, ही पिंड आणि ही ते चरणांची प्रतिमा. तर चला मग मंडळी, आपण गडाच्या दिशेने वाटचाल करूया. पायऱ्या काय अशा व्यवस्थित नाही आहेत. हे असा बघा, असा रस्ता आहे. कुठे कुठे पायऱ्या आहेत. जोराचा वारा लागतो. इकडे पाण्याची टाकी आहे. लागतो याला जोरदार. वाटते इथे उभं राहायला. जसं की मी तुम्हाला ट्रेकच्या सुरुवातीला सांगितलं की हा गड कठीण आहे, तर ती कठीण चढाई इथून सुरुवात होते. बघा वाऱ्याचा जोरदार मारा सुरू आहे. त्याचबरोबर बघा वरती गेलेले पर्यटकही घाबरत घाबरत खाली उतरतात, कारण वाराच एवढा जोरदार चालू आहे की इथून वरती चढणे आणि खाली उतरणे म्हणजे खरंच असा धोका निर्माण होतो तिथे चढताना उतरताना. तर तुम्ही पाहू शकता की कशा या शिड्यात 80 डिग्रीच्या कोणात या अशा शिड्या आहेत, त्या पकडून आपल्याला वरती चढायचं आहे. तर आम्ही अर्धा किल्ला चढलो आहोत. तर जरा आता इथे थांबून रेस्ट घेतो आणि आजूबाजूच्या निसर्गाची मजा घेतो.
तर रेस्ट घेऊन मी पुन्हा सुरुवात केली आहे वरती चढायला, कारण किल्ला अजून बाकी आहे सर करायचा. तर तुम्ही पाहिलात की कशाप्रकारे इकडच्या या शिड्या आहेत आणि कसा मी चढतो आहे. तर या ठिकाणी आला तर धक्काबुक्की घाई गडबड करू नका, आरामात चढा आणि गडाची मजा घ्या. तर मित्रांनो, चढाई करत करत येऊन पोचलो आहोत आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे. हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. तर चला आतमध्ये जाऊ. तर किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचं जे ते बांधकाम दिसतं ते हल्लीच केलं आहे. काही गडप्रेमींनी, काही संस्था आहेत गड संवर्धन करणाऱ्या, त्या संस्थांनी मिळून हे दरवाजे बसवले आहेत. कारण तुम्हाला तर माहिती आहे आपलं पुरातत्व विभाग काही एवढा खास लक्ष देत नाही, तर आपल्यासारखेच तरुण पुढे येऊन ह्या सगळ्या संवर्धनासाठी कार्य करत आहेत. तर अशा सर्व तरुणांना माझा सलाम आहे. तर मित्रांनो, हा किल्ला जो आहे हा सातवाहन राजवटीत बांधला असल्याचे काही पुरावेही या किल्ल्यावरती आढळतात. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे गोरखगडावर. आता हा जो सुळका दिसतोय बघा, हा सुळका आता चढायचा आहे. तर हा चढण्यासाठी त्याच राईट साईडला ते जरा पुढे गेलात की शिड्या आहेत. शिड्या म्हणजे दगडात कोरलेल्या शिड्या आहेत, त्या 80 डिग्री अशा आहेत. तर त्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला मग आपण बघू. तर मित्रांनो, सुळक्याच्या दिशेने वाटचाल करता करता वाटेत ह्या खोल्या लागतात. तर या खोल्या किती मोठ्या आहेत ते त्याला तुम्हाला दाखवतो. पहा कसे भरपूर अशी जागा आहे आतमध्ये, तिथे आपण स्टे करू शकतो. जर तुम्ही आलात तर तुम्हाला किल्ल्यावर स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे राहू शकता. चला मग पुढे जाऊ आपण. दोन 2017 साली मी आलो होतो, त्यावेळेस ही लोखंडी शिडी नव्हती. तर इथे या दगडाला पकडून आम्ही इथे वरती चढलो होतो. पण यावेळेस इथे लोखंडी शिडी लावली आहे, त्यामुळे तुम्हीही इझिली इथे चढू शकता. पण त्यानंतर हे ज्या पुढच्या पायऱ्या आहेत त्या अत्यंत कठीण आहेत. म्हणजे एकदम नाजूक, स्वतःला सावरत सावरत हे चढायचं आहे तुम्हाला. तर बघा, त्या बघा या ज्या अशा खोपण्या केल्या आहेत पायऱ्यांमध्ये, त्या पकडून तुम्हाला वरती चढायचं आहे. जर इथे दुर्लक्ष झालं, मस्ती केलात तर सरळ इतिहास जमा व्हाल तुम्ही. तर मित्रांनो, कठीण पायऱ्या चढून आपण येऊन पोचलो आहोत सुळक्याच्या माथ्यावरती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की वरती मंदिर आहे, तर त्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. तर हे मंदिर आहे शंकर महादेवांचं. तर बाहेर आहे नंदी आणि आतमध्ये आहे शंकर महादेवांची पिंड. आणि त्याचबरोबर आतमध्ये श्रीरामांची, तसेच शिवशंकरांची आणि गोरक्षनाथांच्या प्रतिमाही लावण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, मी आता या सुळक्यावरून खाली उतरलेलो आहे. तर तुम्ही पाहिलात की वरती कसं मंदिर आहे आणि केवढी जागा आहे. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की वरती गेला तर दंगामस्ती करू नका आणि स्वतःला जपा, इतरांनाही जपा आणि या किल्ल्याची मजा घ्या. तर आता आपण पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी, एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.